लगेच मॅच आपण चालू करूया. 3 षटकांची मॅच असणार आहे. मी फोडलाय. अरे ह्याच्यातला धुडी काढलाय मी. तो ह्याच्यातला बॉल नाही. ह्याच्यातला धुडी बॉल आहे तो. मॅच इथे चालू होते. प्रताप मोडक आले. सूरज पवार साठी टॉस होता. बहुसंख्य क्षेत्रात गेला. नो बॉलचा इशारा. विलास बिमर. सुरुवात थोडीशी खराब झाली आहे विजय कडून. एक सिंगल. वेग भरपूर होता. ओळखलं होतं सूरज पवारने. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणखीन एक एक्स्ट्रा. अजून सुरुवात विजयची झालेली नाहीये. तो चेंडू त्याने हाताळले. पहिला चेंडू नो बॉल. दुसरा चेंडू व्हाईट बॉल. 3 मोकळ्या धावा आल्या. 3 हिटचा बॉल असणार आहे सूरज पवार कडे. पहिलाच बॉल कशा पद्धतीने पेस करणार आहे सूरज पवार. 3 हिटचा बॉल आहे. उलटा तो चालूवर उलटा जोशी गॅप मध्ये बॉलला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक अक्षय धावतोय. प्रयत्न त्याचा अप्रतिम. चांगले फिल्डिंग एफर्ट्स पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा तिथे अगदी वेगाने पूर्ण केल्या. धावांसाठी धाव होत असताना सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावतायत. एकदम नॉर्मल जरा चेक. हॅलो चेक. विजयचा हा बॉल कमी गतीचा उडवलाय. पॉइंटच्या टक्क्यावरून बॉल निघून चाललाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चांगली फिल्डिंग पुनश्च आपण पाहतोय. सीमारेषेच्या पूर्णपणे जवळ धावतायत खेळाडू. कारण की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला नाही पाहिजे. त्याला अडवलंय. पुन्हा एकदा फेकलंय. तोपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. पहिल्या बॉल पासून धावा यायला सुरुवात झाली आहे. वेग वाढवला होता. चेंडू हवेमध्ये फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. कॅच ड्रॉप. सूरज पवारचा कॅच सुटला हातामधून. निसटला. अक्षय कडून झाली आहे चूक. आठच्या घरामध्ये धावफलक. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सनी आहे स्ट्राईक वरती. फुलटॉस बॉल वर फुलटॉस होता. सनीने सरळ दिशेमध्ये बॉलला दिशा दिली आहे. बॉल निघून गेलाय. टप्पा 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 सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. चौकार. 12च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. सनीने पहिलाच बॉल फेस करत असताना क्लास दाखवलाय. सनी आहे क्लासिकल सनी. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो वेग भरपूर होता. भन्नाट वेग होता या बॉल वरती. एक सिंगल 22 ची येते. तेरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विजयचा हा बॉल हा ट्रॅकर होता सूरज पवार साठी. थोडासा उशिरा झालाय अभि. थोडासा उशिरा.
चेंडू यष्ट्यांवरती त्याने लावला जरूर, परंतु अगदी सेकंदाचा फरक पडलाय. पंचांचं लक्ष पूर्णपणे तटस्थ होतं. शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. पहिल्या षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धावा धावफलकावरती. मानायदेवी स्पोर्ट्स अमृत संघाचा धावफलक आपण पाहतोय. पहिल्या षटका अखेरीस 13 धावा एका सुस्थितीमध्ये धावफलक आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. त्यानंतरचा होणारा सामना विघ्नहर्ता क्रिकेट क्लब पाळशी विपक्ष आहे भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित राहायचं अशी अगोदर सूचना आम्ही तुम्हाला देतो. त्याला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. नितीन ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. कॅप्टन गोकुळ टीमचे कॅप्टन नितीन गालवे. वेग भरपूर होता हा प्रकार. बॉलला सनीने उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे होता. चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. कॅच तर जरूर पकडला, परंतु एक पाय सीमारेषेच्या वरती होता. चुकी झाली. अगोदरच त्याचा प्रयत्न आपण पाहिला तर बाहेरून झाला होता. प्रयत्न अप्रतिम होता, परंतु सांभाळू शकला नाही. स्वतःचा तोल गेला सीमारेषेच्या बाहेर आणि षटकार आला. स्वतःला सांभाळणं भरपूर महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये देखील आणि चालत्या बोलत्या भविष्याच्या आयुष्यामध्ये देखील. हा बॉल आपण पाहतोय दोन्ही पाय हवेमध्ये. सनीने हा स्ट्रोक खेळला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. हे बॅकअप एकच सिंगल आली आहे या बॉल वरती. 20च्या घरामध्ये धावफलक 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. फटका अप्रतिम आहे, परंतु उंच गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कॅचचा प्रयत्न, ही देखील कॅच मिस झाली आहे. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय षटकारासाठी. हातावरती टप्पा घेतला पहिला आणि त्यानंतर दुसरा टप्पा सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अगोदर सनी पवार आणि आता सूरज पवार दोघेही प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती तुटून पडणारे फलंदाजी करतायत. धावफलक एका मोठ्या आकड्यावरती नेऊन घेण्याचा मानस आपल्याला सढळ दिसून येतोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. उलट त्याचा बॉल सूरज पवारने भिरकावलाय. आता नाही, हा देखील बॉल सापडणार नाहीये. गेलाय निघून सरळ लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर बाहेर बाहेर. षटकार. सोडून दिलाय हा बॉल. विकेट किपर चुकी करते. वाईड+1 अशा 2 मिळणार आहेत मोफतच्या. चौतीस धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धावफलक थांबला होता. दुसऱ्या षटकामध्ये धावफलकाने गती पकडली. गिअर बदलला. टॉप गिअर मध्ये बॅटिंग होते सध्याच्या घडीला. हा देखील फटका चांगला स्क्वेअर कट केलाय. बॉल धावेल, जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळते.
शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2चा 35च्या घरामध्ये धावफलक पोहोचलाय. पुढे आलाय सूरज पवार, बॅटच्या बरोबर मध्ये होता हा बॉल. ताकद कमी पडलीये, अक्षय चुकी करणार नाहीये. अक्षय कडून ही कॅच पकडली आहे. पहिल्या विकेटचं पतन होतंय. पहिला धक्का सूरज पवार मानाईदेवी स्पोर्ट्स सम्राट संघाचा खेळाडू इथे बाद होतोय. पस्तीस 35च्या घरामध्ये धावफलक. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. अभिषेक षटक क्रमांक 3. जयेश मराठे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये विक्रमी खेळी करून त्यांनी मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये स्वतःच्या नावाची एक अनोखी छाप सोडली आहे. हो, हा बॉल सनीसाठी बॅटची इनर एज आपण पाहतोय. एक सिंगल येते. हा बॉल इथे सोडून दिलाय. चोरीची धाव घेण्याचा प्रयत्न आहे. व्हाईट +1 अशा 2 मिळणार मोफतच्या. इथेही यष्टीरक्षक सातत्याने चुका करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अडतीसच्या घरामध्ये धावफलक. 38 धावा धावफलकावरती. वेग फार होता. पुन्हा एकदा बॅटची इनर एज आतली कडा. बॉल पुनश्च गोषंगी क्षेत्रामध्ये एक सिंगल. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ झाला. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टॉस साठी यायचं आहे नेक्स्ट टीम. हो, हा बॉल गिरकी घेणारा होता. समजलेला नाहीये सनीला. यष्टीरक्षकाला देखील बीट करत चाललाय बॉल गोषंगी क्षेत्रामध्ये. विघ्नहर्ता पाळशी भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन या. पुनश्चा विजय चुकी करतोय. आज विजय कडून भरपूर चुका झाल्यात. जिथे ही एक धाव तुमच्या हातामधून निसटते. व्हाईट +1 आहे. त्या धावा शेवटी फलंदाजांना मेहनत करायला लावतात. अशा पद्धतीचे सामने शेवटी 1 चेंडू 6, 1 चेंडू 4 पर्यंत पोहोचतात. हा फटका अप्रतिम आहे. सनीचा फसलाय. अनिकेत बॉल खाली. चुकी झाली अनिकेत कडून देखील. साधा झेल होता, सरळ झेल होता, सिंपल होता. अनिकेतला समजलेलंच नाहीये काय झालंय. कॅच ड्रॉप. एक सिंगल मिळाली. सिंगल धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचला 43च्या घरामध्ये. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे. अप्रतिम आहे. कमी गतीच्या बॉल वरती जयेश मराठे तुटून पडलाय. पहिला चेंडू फेस करत असताना बॉलला फेकून दिले डिपमिड विकेटच्या डोक्यावरून. सीमारेषेच्या पलीकडे षटकार. चला लगेच जुना बॉल असेल तर पूर्व आयोजक कमिटी
5 चेंडूचा खेळ झाला. आम्ही नवीन बॉल देतो, परंतु गोकुळ टीमला त्याच बॉलने खेळावं लागेल. चालेल? एका बॉलसाठी आम्ही नवीन बॉल देतो. गोकुळ टीम त्याच बॉलने खेळेल परत. एका बॉलचा खेळ बाकी आहे. माननीय आदरणीय सन्माननीय अनिल साहेब सावंत यांचं देखील या स्पर्धेदरम्यान शुभागमन झालंय. दिलदार मनाचा राजा माणूस आणि संपूर्ण तरुणांच्या पाठीमागे सातत्याने खंबीरपणे उभा असणारं पारशीगावचं एक दिलदार व्यक्तिमत्व पारशीगावचे सुपुत्र अनिल दादा सावंत यांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन झालंय. आज त्यांचा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा. बॉल जुना करायचा आहे अभिला कदाचित. पन्नास धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. जयेश मराठे यांच्यासाठी शेवटचा हा बॉल पायामध्ये टाकला होता नाही. दिशा खराब आहे. पुनश्च व्हाईट बॉल. आज एक्स्ट्रा गोकुळ टीम कडून भरपूर खर्च झाल्यात. भरपूर एक्स्ट्रा खर्च झाल्या. या एक्स्ट्रा धावा तुम्हाला शेवटी मेहनत करायला लावणार आहेत. कमी गतीचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचा होता, परंतु चेंडू कट झालाय. चांगली डिलिव्हरी आपण पाहतोय. शेवटच्या बॉल वरती धाव मिळत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. 51 धावा धावफलकावरती. 52 धावांचं टार्गेट आहे. 52 धावा बनवायचे आहेत नीनादेवी स्पोर्ट्स गोकुळ टीमला. चेंडू त्यांच्याकडे 18 असणार आहेत. चला टॉस साठी या. विघ्नहर्ता क्रिकेट क्लब पारशी विपक्ष आई भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी अशी मॅच आणि त्या मॅचचा घेऊयात आपण टॉस. प्रतापदादा मोडक यांच्या शुभ असते या मॅचचा आपण टॉस इथे घेतोय. मराठी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी संघ नाणेफेकी जिंकलाय. स्वीकारली आहे गोलंदाजी. बॅटिंग करायची आहे. विघ्नहर्ता क्रिकेट क्लब पारशी टीमला करायची आहे बॅटिंग. गेला की दादा शांत नाही आता जरा खाली खाली
त्याचबरोबर माननीय आदरणीय संजय साहेब मोडक यांचं या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालंय. स्वागत आहे आपलं, वेलकम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस आपण शॉल आणि पुष्पहार अर्पण करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. चला मॅच चालू करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. बॅट्समन या लगेच, वेळ आपल्याकडे आज भरपूर कमी आहे, तुम्हाला देखील माहिती आहे. त्याचबरोबर आदरणीय विकास दादा मोडक यांचं या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय. आपलं देखील स्वागत आहे श्री हेळोबा चषक 2026 मध्ये. त्याचबरोबर संतोष दादा यांचं देखील शुभ आगमन झालं या स्पर्धेदरम्यान. जाऊयात सामन्याकडे. पहिलाच बॉल श्रेयस कडून चुकी होणार नाहीये. पहिल्याच बॉल वरती अक्षयला केला चॅलेंजचा इशारा. अक्षय मैदानाच्या बाहेर चालला. पहिला चेंडू फेस करत असताना फटका मोठा खेळले जरूर. ताकद कमी होती, नजाकत फार होती, फटका फसला. कॅच इथे पकडली जाते. फटका अप्रतिम आहे, ताकद जास्त आहे, नजाकत देखील फार आहे. फ्लॅट अँड मॅक्सिमम बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. इट इज अ ब्रँडेड षटकार. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती पहिला चेंडू फेस करत असताना बॉलला फेकून दिलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे निलेशने. निलेश माने कमबॅक करावा लागणार आहे. चांगला चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये श्रेयस धावेल नाही पोहोचणार. बॉल निघून जाईल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. दणदण करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. डीजे चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे. पहिल्याच बॉल वरती षटकार आला, दुसऱ्या बॉल वरती चौकार. गॅप शोधतोय फलंदाज, गॅप मध्ये बॉलला फेकून देतोय. बंदिस्त क्षेत्ररक्षकांचा पुरेपूर उपयोग. हो, कमी गतीचा बॉल शरीरापासून लांब ठेवलाय. अक्की मानेचा प्रयत्न तिथे गडबडला. दिशा खराब आहे, व्हाईट बॉलचा इशारा. हो, सटीक यॉर्कर आपण पाहतोय, पण ज्या पद्धतीने निलेशने त्याला खेळून काढलंय त्याचं देखील कौतुक आहे. कारण की बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता, यॉर्कर होता, त्याला डिफेंड केलं, दिशा दिली. एक सिंगल तिथे मिळवली. एक सिंगलने धावफलक पुढे सरकला, जाऊन पोहोचला 12च्या घरामध्ये. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग बॉलिंग फटका फसला आहे. चेंडू हवेमध्ये नाही, मानवी अडथळा तिथे मध्ये आला. फटका फसला होता अक्षयचा.
शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. 13 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल आहे. आमरक टीमचा देखील याच पद्धतीने काहीतरी धावफलक राहिला होता षटक क्रमांक 1 मध्ये. फटका फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, बॉल जाईल डी झोन मध्ये. एक सिंगल मिळते. 14च्या घरामध्ये धावफलक एका षटकाच्या अखेरीस एक गडी बाद टीम निनादेवी स्पोर्ट्स गोकुळ. चौदाच्या घरामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतो एका षटकाच्या नंतर. ओव्हर नंबर 2 मध्ये आकाश माने, अक्की माने नेहमी चेंडूच्या डोक्यावरून फिंगर रोल करत असताना मोठमोठ्या फलंदाजांना खेळपट्टीवरती नाचवलं याच गोलंदाजाने. अक्षयसाठी हा बॉल आपण पाहतोय. अक्षयला समजलेला नाहीये हा बॉल. ही खासियत आहे या गोलंदाजाची. प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावरती, वेगळ्या वेगाने, वेगळ्या अँगलने जो गोलंदाज हाताळत असतो आणि फलंदाजांना मात्र सातत्याने विचार करायला लावतो. थांबला, पुन्हा सुरुवात करावी लागणार आहे. फटका अप्रतिम आहे. बॉलच्या पिचिंग पाशी येऊन मारलाय अक्षयने. त्याला समजलं हा बॉल इथे पडणार आहे. तिथे आला फलंदाजाने, तिथून आडव्या बॅटने या बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे षटकार. वरती हा देखील बॉल आपण पाहतोय. आता फलंदाजाला समजलंय गोलंदाज करतोय काय. बिघडवलंय गोलंदाजाच्या गोलंदाजीला. टप्पा बिघडला किमानेचा. 2 बॉल वरती 2 मोठे फटके आले. धावफलक वेगाने पुढे धावला, धावून पोहोचला 26च्या घरामध्ये. मॅच मध्ये मजा, ट्विस्ट निर्माण झालाय. कहाणी में ट्विस्ट आहे. कमबॅक करावा लागणार आहे आकाश मानेला. फटका प्रतिम आहे, चांगला आहे, उंच गेलाय, लांब गेलाय, सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. षटकारासाठी सलगच्या 3 बॉल वरती 3 षटकार. श्री हेळबा चषक 2026 मधली पहिली हॅट्रिक षटकारांची. तो विक्रम, ती पराक्रमी खेळी अक्षयसाठी हा बॉल. आकाश माने प्रेशर मध्ये आहे. व्हाईट बॉलचा इशारा. कुठेतरी दबावाखाली गोलंदाजी करत असताना हा बॉल त्याने नकारात्मक हाताळलाय. 8 मध्ये करायच्यात अजूनही 19. बॅटने खेळलाय अक्षयने. हा बॉल जाईल भूषंगी क्षेत्रामध्ये. 7 मध्ये आता करायचे आहेत 18.
7 चेंडू आणि 18ची गरज आहे. बॅटिंग करत असताना टीम निनादेवी स्पोर्ट्स गोकुळ फटका चांगला आहे. वेग भरपूर होता. सूरज पवार आहे तिथे. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. एक सिंगल 6-17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू 17 धावा, 17 धावा, 6 चेंडू. नाही माहिती नाही. वाईड आहे. फुटबॉलचा इशारा. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. कॅच महत्वाचा इम्पॉर्टंट आहे. पकडलाय, पकडलाय. प्रॉपर जज करत असताना श्रेयसने हा झेल पकडलाय. लहूने केली कमाल. चांगली गोलंदाजी. आता मात्र थोडासा दबाव जरूर आलाय. 5 मध्ये करायचे 16. अफी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. फटका चांगला अभिषा परंतु नाही फसला. ताकद कमी होती. नजाकत नकोय. ताकद हवी आहे. ताकद नाही. ते ताकद भरपूर कमी पडली अभिची. स्टोक चांगला खेळला होता. क्लास होता. बॅटच्या मध्ये आला होता परंतु ताकद नव्हती आणि हा फटका फसला. समीकरण आता थोडस जड झालंय. 4 मध्ये करायचे 16. 4 मध्ये 16ची गरज आहे. हॅट्रिक बॉल लहू साठी. हॅट्रिक होणार का या स्पर्धेमध्ये पहिली. षटकार तर 3 लावले. षटकार हॅट्रिक झाली अक्षय चोरगेची. लवमाने लवमानेचा हॅट्रिक बॉल. फटका फसला. हॅट्रिक या स्पर्धेमधली पहिली लवमानेच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. जोडली जाते. विक्रमी गोलंदाजी लवमानेची आपल्याला पाहायला मिळते. कॅच निसटला होता. श्रेयसला माहिती आहे तो गेलेला नाहीये सेलिब्रेशन साठी. कॅच पूर्णपणे निसटला होता. हाताच्या बाहेर गेला होता परंतु थांबवलं. सावरलं बॉलला. 3 मध्ये आता 16 करायचे आहेत. 2 षटकार 1 चौकार नाही तर 3 षटकार. या पद्धतीची बॅटिंग करावी लागणार आहे. अजय आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अजयच्या नावामध्ये जय जरूर आहे. विजयच्या नावामध्ये पूर्ण विजय होता परंतु विजय नाही करू शकला. विजय केल्यानंतर अजय आलाय. अजय करणार का. मॅच अजून संपलेली नाहीये. लूचा हा बॉल खोल्या टप्प्याचा होता. शॉर्ट मिडला चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. एक सिंगल नाही थांबवू शकले.
हो, यावेळेस तेजानी तर्रार बॉल निघून गेला. सरळ निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव इथे मिळणार नाहीये. हो, फलटकाचा हा देखील बॉल पहिल्या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवली आहे. आई मानाई देवी स्पोर्ट्स साम्राज्य संघ अभिनंदन. गोकुळ टीमचा खेळ देखील भरपूर चांगला होता. संघर्ष कमी पडलाय.